काल पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला, परंतु बरेच सारे शेतकरी म्हणत आहेत की सर आमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये आले नाहीत, मग ते कधी जमा होणार, काय केल्याने पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्या जर खात्यामध्ये जर पीएम किसानचा 22वा हप्ता आलेला नसेल तर 5 मिनिटांमध्ये येईल. मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी माहिती सांगणार आहे. याचबरोबर आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलाय, पण आता नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार, कोणत्या तारखेला येणार, या संदर्भाच्या माध्यमातून या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून कोणती नवीन माहिती दिलेली आहे आणि काय नवीन अपडेट आहे या संदर्भात थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये. सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, काल देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील 9 कोटीपेक्षा जास्त आणि आपल्या महाराष्ट्रातील जवळपास 91,19,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर करण्यात आलेले आहे. परंतु अद्यापही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे 2000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत. मग हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार, तर सर्वप्रथम शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे पैसे सगळे जे आहेत तर शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होत आहेत. म्हणजे डीबीटी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, तुमच्या आधारला संलग्न जे असलेलं खातं आहे त्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत. मग अद्यापही तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे 2000 रुपये जर जमा झालेले नसतील तर आजच्या दिवसामध्ये किंवा आज 10 वाजेपर्यंत किंवा आज 12, 1, 2 किंवा आजच्या दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. आणि जर आजही तुमच्या खात्यामध्ये पैसे नाही जमा झाले तर सोमवारी हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. राज्यातल्या 91,19,000 शेतकऱ्यांना जवळपास पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता ज्यांच्या खात्यामध्ये आलेला आहे. आता मित्रांनो, हे झालं पीएम किसानचा. आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे न येण्याचं कारण आहे लँड सीडिंग, आधार सीडिंग आणि केवायसी, हे 3 प्रमुख कारणे आहेत. तर या तिन्हीपैकी तुमचा एक जरी नसेल तर तुमच्या खात्यामध्ये हप्ता येणार नाही. त्यामुळे हे तुम्हाला अगोदर दुरुस्त करावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे फार्मर आयडी असणं महत्वाचं आहे. त्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता नमो शेतकरी योजनेचा आता पीएम किसानचा 22वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आलेला आहे, सरकारच्या माध्यमातून ट्रान्सफर केलेला आहे. मग आता नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता, म्हणजे 8वा हप्ता पेंडिंग हप्ता आणि चालू हप्ता 9वा, हे 2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार. तर सर्वप्रथम लवकरच शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकार आनंदाची बातमी देणार आहे, कारण की पीएम किसानचा हप्ता आता आलेला आहे. मग आता नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा हप्ता हे 2 हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यामुळे नमो शेतकरीचा 8वा 9वा हप्ता मिळवण्याकरिता तुम्हाला लँड सीडिंग, आधार सीडिंग आणि केवायसी आणि फार्मर आयडी हे 3 गोष्टी, ह्या 3-4 गोष्टी तुमच्याकडे असणं अत्यंत महत्वाच्या आहेत. याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. मग आता नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 9व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहेत. नमो शेतकरीच्या 8व्या आणि 9व्या हप्त्यासाठी राज्यातले जवळपास 90,41,241 शेतकरी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे 2 हप्ते एकत्र येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो, सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी अंतर्गत 1-2 दिवसामध्ये महत्वाचा GR काढला जाईल. नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी जो काही 1850 कोटी रुपयाचा निधी लागणार आहे त्यावरती तर ऑलरेडी RFT साईन झालेला आहे. परंतु 9व्या हप्त्यासाठी जो काही 1850 कोटीचा निधी लागणार आहे त्यासाठी सुद्धा वित्त विभागाच्या माध्यमातून मंजुरी दिली जाऊ शकते. म्हणजे एकंदरीत नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी आणि 9व्या हप्त्यासाठी जे काही जवळपास 4000 कोटीचा निधी लागणार आहे त्यासाठी वित्त विभागाची परवानगी लागते, मंजुरी लागते. आणि लवकरच नमोच्या 8व्या आणि 9व्या हप्त्यासाठी जो काही निधी लागणार आहे त्यासाठी आता वित्त विभागाची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. आणि लवकरच नमो शेतकरी योजनेच्या 8व्या आणि 9व्या हप्त्याचं वितरण राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून डीबीटी म्हणजेच तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा लवकरच होणार आहेत. आणि लवकरच तारीख सुद्धा जाहीर होणार आहे. अद्याप तारीख जाहीर झाली नाही, परंतु लवकरच तुमच्या खात्यामध्ये जवळपास 17-18 मार्च पर्यंत तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचे 2 हप्ते एकत्र येण्याची शक्यता आहे. जर तुमच्या खात्यामध्ये पीएम किसानचा हप्ता आलेला नसेल, तुम्ही जर पात्र असाल तरी पण हप्ता आलेला नसेल तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये आज, उद्या किंवा सोमवारपर्यंत हप्ता जमा होणार आहे. हे मात्र खरं आहे. धन्यवाद.